तुम्ही जो आता प्रीमियम व्हिडिओ पाहिला, तुम्ही बघितलं असेल की खूपच ट्रेंडिंगला चाललंय हे सॉन्ग आहे ते. त्याच्याचवरती आपण हे ट्यूटोरियल क्रिएट केलं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण हेडमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की ते आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आपल्या त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचा जो इथे फोटो असेल सिलेक्ट करायचा, जो पण तुमचा फोटो असेल ज्यावरती हा सॉन्गवरती व्हिडिओ क्रिएट करायचा तो फोटो. तर सिम्पली तो आपण ॲड करूया. फोटो इथून आपण ॲड केल्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर रेशोचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा इथून बॉक्स आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करायचं. इथून हा फोटो 2 बटन इथून सेट करायचा. फोटो सेट झाल्यानंतर खाली तुम्हाला इथे ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि बीटमा व्हिडिओ तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. आता हा बीटमा व्हिडिओ तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि खाली थोडं ते स्क्रोल करायचं. हे तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करायचं आणि ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची असं. ठीक आहे. नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट मॉड आहे त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत. तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा. पहिली बीट आपली इथे चेंज होत आहे तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायच्या. पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे, ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा. पहिला ऑप्शन येतं तुम्हाला स्प्लिटचा मिळून जाईल. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीट मॅपमध्ये स्प्लिट करत नाहीच आहे. तर मी इथून सर्व फोटो बीट नॉस इथून स्प्लिट करून घेतो. तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नॉस इथून स्प्लिट केल्यानंतर सिम्पली काय करायचं, यामध्ये तुम्हाला आता इथून इफेक्ट ॲड करायचे. तर मी सांगतो तसे इथून इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचे. तर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 2 नंबरला, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर कंबोमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्लिप अँड स्लाईड 1चा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा तो बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कंबोमधला पॉपिंग कॅन्डीचा तो बॅक सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कंबोमधलाच लेफ्ट झूमचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. आता त्याच्या पुढच्या पुढं कंबोमधलाच राईट झूमचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. आता पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्या कंबोमधलाच वेवचा जो हा फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला सिम्पली कंबोमधला झूम 1चा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आउटमधला क्रॉस क्लोजचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला पेंडिंगचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला हा जो आपला आहे ना इथून इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला क्रॉस ओपनचा तो बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला साईड रोटेड हा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला व्ह्यूचा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कंबोमधला स्लाईड अँड व्ह्यूचा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला झूम 1चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर आता तुम्हाला पहिल्यांदा टेस आहे खाली इफेक्टचं ऑप्शन आहे आपल्याला त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली इनडोअर अँड आउटडोअरमध्ये द्यायचं. यामध्ये नंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि हे जे इफेक्ट चिल्ल्यानंतर असेल सिम्पली पहिल्या फोटोपासून हा जो आपला 7 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं, स्पीड 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता पुन्हा इथे पहिल्यांदा यायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओ एक्टवरती क्लिक करूया. तुम्हाला सिम्पली ना रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंग शॉर्ट्स, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या जे इफेक्ट चिल्ल्यानंतर तसं सिम्पली पहिल्या फोटोपासून हा जो आपला 5 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायचे. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा ठेवून पुन्हा व्हिडिओ एक्टवरती क्लिक करून लाईटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल गॉड रेचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. ठीक आहे, यामध्ये असेल सिलेक्ट करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर हे जे इफेक्ट चिल्ल्यानंतर असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायचे. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 5 सेकंद तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला ते द्यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला हा जो डान्सचा इफेक्ट असेल तो मला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करू. ह्या जे इफेक्ट चिल्ल्यानंतर असेल 5 आणि 6 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला 7 सेकंद तिथला फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केला ते द्यायचं आहे. येतेल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली काय करायचं पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेकचा इथून इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या जे इफेक्ट चिल्ल्यानंतर असेल 7 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायचे. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं, स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि पुन्हा आपल्या 7 सेकंद तिथे जायचं आणि पुन्हा आपल्या व्हिडिओ एक्टवरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली
पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये मग इफेक्ट येऊन जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. तर सिम्पली आपण इथून सिलेक्ट करूया अशा प्रकारे. यामध्ये असेल तो इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं तुम्हाला अशा प्रकारे. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 7 सेकंदाच्या पुढपासून शेवटच्या पुढपर्यंत न्यायची. आता हे तुम्हाला सिम्पली काय करायचं, 10 सेकंद इथला जो हा फूड आपण स्प्लिट केला तिथे यायचं आणि व्हिडिओ वरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट येऊन जाईल 3 स्प्लिट फ्लॅशचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल सिम्पली आपल्याला काय करायचं, 10 सेकंद इथला जेवढा फूड आहे तेवढी ठेवायची लेंथ. ठेवल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, हा जो आपला ना 14 सेकंद इथला फूड आहे जो आपण स्प्लिट केला तिथे यायचं आणि व्हिडिओ वरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली ना स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट येऊन जाईल गॅलरी पॅनलचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. तर सिम्पली इथून सिलेक्ट करून काय करायचं, आपल्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली 14 आणि 15 सेकंद इथले जे दोन्ही फूड असतील त्या दोन्ही फूडला ठेवायची लेंथ. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.